आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी। 7 आश्चर्यांपैकी एक असणारा जे ताजमहल आहे त्याची तुलना इतर कोणाचीही होऊ शकत नाही असं या काव्यपंक्तीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। मग ताजमहल म्हणजे होते उपमेय, उपमेय हे उपमेयच आहे, त्याची तुलना इतर कोणाचीही होऊ शकत नाही असं ज्या काव्यपंक्तीमध्ये वर्णन केलेलं असेल त्या ठिकाणी होते मित्रांनो अनन्वय अलंकार। म्हणजे याच्यामध्ये होणार आहे अनन्वय अलंकार। मग अनन्वयामधला अन्वय म्हणजे काय होते, तर अन्वय म्हणजे होते संबंध आणि अनन्वय म्हणजे संबंध नसणे। उपमेयाचे इतर कोणाचे संबंध लागूच शकत नाही, म्हणजेच नसणे असं होते। उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही। उपमेयाबरोबर उपमेय हे उपमेयच असते, हे ज्या ठिकाणी वर्णिले असेल त्या ठिकाणी असतो अनन्वय अलंकार। या पद्धतीने प्रश्न विचारला जातो, आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी म्हणून आन्सर आपण देणार आहोत सेकंड अनन्वय अलंकार। यासारखे अनेक प्रश्न तुम्हाला माहित पाहिजे, काव्यपंक्ती माहित पाहिजे। झाले बहु होतील बहु आहेतही बहु, परंतु या सम हा खूप जण होऊन गेले, परंतु याच्यासारखा हाच उपमेय ते उपमेयच म्हणून या ठिकाणी होते अनन्वय अलंकार। या दानाशी या दानाहून अन्य नशी उपमान, या ठिकाणी सुद्धा होते अनन्वय अलंकार। आईसारखी आईच दुसरी कोणीच नाही म्हणून या ठिकाणी सुद्धा होते अनन्वय अलंकार। आणि सागरासारखा गंभीर सागरच इतर कोणीही नाही, या चारही काव्यपंक्तीमध्ये अनन्वयच अलंकार होते। दॅट्स इट कंप्लीट।